सोलापुरात काल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बीडी कामगारांसाठी तब्बल 30,000 घरकुलांच्या गृहप्रकल्पाचं भूमिपूजन करून एक प्रकारे 2019च्या लोकसभेचं रणशिंग फुंकलंय। विशेष म्हणजे या सभेमध्ये माकपचे माजी आमदार नरसय्य आडम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांचं तोंड भरून कौतुक केल्यानं अनेक तर्कवितर्कांना उधाण सुद्धा आलंय। तसंच मोदींच्या या सभेनं प्रणिती शिंदे यांची आगामी आमदारकीही धोक्यात आल्याचं बोललं जातंय। बघूया एक रिपोर्ट। डॉक्टर द्वारकानाथ कोसनीस यांच्या या सोलापूर भूमीत आपण सर्वजण एवढ्या मोठ्या संख्येने मला आशीर्वाद देण्यासाठी जमला आहात, त्याबद्दल आपणास मी अभिवादन करतो। अशा पद्धतीने पंतप्रधानांनी आपल्या भाषणाची सुरुवात पुन्हा एकदा मराठीतून करून सोलापूरकरांची मनं जिंकली। 2014 साली सुद्धा मोदींच्या एका प्रचार सभेमुळे सुशीलकुमार शिंदे यांना पराभूत व्हावं लागलं होतं। आता निवडणुकीच्या आधीच भाजपनं पंतप्रधानांची जाहीर सभा घेऊन सोलापूरचं मैदान मारल्याचं बघायला मिळतंय। ये 30,000 परिवारों के लिए जो घर बन रहे हैं ना, आज शिलान्यास हुआ है, चाबी देने के लिए हम ही आएंगे। आने वाले समय में सोलापुर से भी उड़ान की योजना के तहत फ्लाइट उड़े, इसके लिए भी कोशिश की जा रही है। मोदींच्या सभेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे माजी आमदार नरसय्य आडम यांनी केलेलं पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचं जाहीर कौतुक। आडम मास्तर फक्त भाजप सरकारचं कौतुक करूनच थांबले नाहीत, तर त्यांनी आघाडी सरकारचे जाहीर वाभाडे काढले। हमारे प्यारे पंतप्रधान नरेंद्र मोदी 30,000 मकान दिया है। ये स्टोरी बहुत है, मैं टाइम लेना नहीं चाहता हूं। 7-8 साल हो गए ये सपना लेकर जा रहा हूं मैं। आघाड़ी सरकार ने 1.5 साल इसको ठंडे बस्ते में रखा, लेकिन हमारा बहादुर मुख्यमंत्री वो फाइल को निकाला और मोदी साहब के पास दिया। आज वो सपना हमको दिखकर आ रहा है। ती टीका केल्यानंतर मागच्या वेळेस त्या सभेमध्ये जी आश्वासने दिली, टेक्सटाईलचं कापड मी इथं त्याला मार्केट मिळवून दिलं नाही आणि पॅरामिलिटरी फोर्स करता घेतलं गेलं नाही म्हणून ते देशाचे पंतप्रधान होते, आत्तापर्यंत होते, त्यांनी 1 मीटर सुद्धा इथला कापड मिलिटरी करता किंवा पॅरामिलिटरी करता घेतला नाही। हे केवढं ब्लफ त्यांनी सोलापूरकरांना केलेलं आहे, हे सोलापूरकर विसरणार नाही आहेत। काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या मतदारसंघातच नरसय्य आडम हा 30,000 घरांचा प्रकल्प राबवतात। यापूर्वीही त्यांनी 10,000 घरांचा प्रकल्प राबवला। अशातच या दोन्ही घरकुल प्रकल्पांचं सगळं श्रेय आडम मास्तर यांनी भाजप सरकारला देऊन टाकलं। किंबहुना सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघच मुळे आडम मास्तरांचा, पण गेल्या 2 निवडणुकीत तिथून प्रणिती शिंदे आमदारकी जिंकतात। यातच आता 30,000 बीडी कामगारांना घरं उपलब्ध करून दिल्यामुळे आडम मास्तरांची ताकद निश्चितच वाढली आहे आणि प्रणिती शिंदे यांच्याकरताही धोक्याची घंटा असू शकते। सोलापुरातल्या मोदींच्या सभेकडून सोलापुरात काहीतरी मोठ्या घोषणा होतील, सोलापुरात काहीतरी राजकीय घडामोडी होतील असं वाटत होतं, पण त्या दृष्टीने बघितलं तर सोलापुरात एक राजकीय ध्रुवीकरण आज मोठं झाल्याचं दिसून येतं। ते म्हणजे विळ्या भोपळ्याचं सख्य असलेलं माकप आणि भाजप हे दोघं आज एका व्यासपीठावर होते। आजच्या या कार्यक्रमामुळं मोदींच्या या सभेमुळं एकूण चित्र असं दिसलं की उद्याच्याला भविष्यात आडम मास्तर कम्युनिस्ट जरी असले तरी भाजप पुरस्कृत म्हणून या मतदारसंघात उभारतील का, आणि एकूणच आमदार प्रणिती शिंदे यांच्या आमदारकीला काही धोका होऊ शकतो का। दरम्यान सोलापूरचे विद्यमान खासदार शरद बनसोडे यांच्या कामगिरीवर सोलापूरकर नाखुश असल्याचं बोललं जातं। कदाचित म्हणूनच मोदींच्या सभेच्या आयोजनाची सगळी सूत्रही राज्यसभेचे खासदार अमर साबळे यांच्याकडे होती। ते यावेळी सोलापूरमधून भाजपचे सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत। त्यांची व्यासपीठावरची उपस्थिती सगळ्यांच्या नजरेत भरणारी होती। थोडक्यात काय तर मोदींच्या निवडणूकपूर्व सभेतून भाजपनं एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याची किमया साधली आहे, पण प्रत्यक्षात ती फळाला कितपत येते हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल। कारण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे याही वेळी सोलापूरच्या लोकसभेच्या मैदानात पुन्हा एकदा उतरण्यासाठी जोरदार मोर्चे बांधणी करतात। लाखों वारकऱ्यांचे
विवेक कुलकर्णीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, सोलापूर. आणि मंगलवेढाचे संत दामा